ऐतिहासिक क्षण असेल आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व भागीदार असू. मला सांगायला आनंद होतो की 1,10,000 फुटाची ही बिल्डिंग आहे आणि हिचा एकूण खर्च 53 कोटी आहे. तिची जी निविदा निघालेली आहे ती 53 कोटीची आहे. आता आमच्या या अ वर्गाच्या नगरपालिकेला जेवढ्या स्टाफला बसण्याकरता आणि नागरिकांना त्यांच्या सुविधा पुरवण्याकरता आम्ही जवळजवळ 70,000 फुटाचं संपूर्ण काम एकदम पूर्ण केलेलं आहे. आणि उर्वरित जे काम आहे ते जसजसा वापर आम्हाला होईल, कारण आता पडीत राहायला नको बिल्डिंग, म्हणून आम्ही भविष्याचा 50 वर्ष 70 वर्षाचा 100 वर्षाचा एकंदरीत सगळा हे करून या बिल्डिंगचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आमच्या ज्या काही पिढ्या असतील त्यांना ही बिल्डिंग कमी पडणार नाही असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आत्ता आम्ही 70,000 फुटामध्ये संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आमचे जो स्टाफ आहे चीफ ऑफिसरपासून तर सगळे कंपार्टमेंट पूर्णपणे अत्याधुनिक रेडी केलेले आहेत. अगदी टॅक्स डिपार्टमेंट असू दे, आस्थापना असू दे, आरोग्य डिपार्टमेंट असू दे, बांधकाम डिपार्टमेंट असू दे, हे सगळे डिपार्टमेंट आम्ही पूर्णपणे अतिशय कंप्लीट केलेले आहेत. उद्या तुम्हाला या ठिकाणी उद्घाटनाच्या पूर्वी सगळं काम अतिशय योग्य आणि नियोजनबद्ध झालेलं दिसेल, मी अशी खात्री देतो. मी तुमच्या या चॅनलच्या आणि प्रसारमाध्यमांना एक विनंती करेल की बदलापूरची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या जुन्या बिल्डिंगमध्ये होतो ती बिल्डिंग फक्त आमची 18 ते 20,000 फुटाची होती आणि आत्ता आम्ही 70,000 फुटाच्या या बिल्डिंगमध्ये 3 मजले रेडी करून आम्ही आमचा हा नगरपालिकेचा प्रशासनाचा कारभार उद्यापासून सुरू करतो आहे. दुसरं असं महत्त्वाचं की हे गाव आमचं बदलत चाललेलं आहे. या गावात नवीन नवीन लोक राहायला आलेले आहेत. एक चांगली इमारत व्हावी असं आमचं सर्वांचं स्वप्न होतं आणि त्यामुळं आम्ही या नगरपालिकेच्या फंडाच्या व्यतिरिक्त मग आमचे वामन शेठ असतील यांनी शासनाकडून निधी आणला. 25 कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा आणला, 5 कोटीचा निधी आणला, 30 कोटीचा निधी त्यांनी आणला आणि त्यामुळं ही बिल्डिंग लगेच तयार झाली. नाहीतर अजून ही बिल्डिंग अनेक वर्ष अशीच धूळ खात राहत असली. प्रशासनाच्या बरोबर जर लोकप्रतिनिधी नसतील तर निश्चितच कुठेतरी ही बिल्डिंग तशीच राहिली असती. त्यामुळे आम्ही सर्वांनी, आमचे सगळे नगरसेवक असतील, मग वामन शेठ असतील, मी आहे, आमचे तिन्ही शहराध्यक्ष आशिष दामले आहे, शरद केली आहे, संजय भोईर आहे, श्रीधर पाटील आहेत, ही सगळी मंडळी एकत्र येऊन आम्ही या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन करण्याचं ठरवलं. आणि बघता बघता 1 महिन्यापूर्वी स्थानिक आमदार आहेत त्यांच्याशी वामन मात्रेंनी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांच्या परवानगीने हे काम आम्ही सुरू करून आता हे पूर्णत्वाच्या दिशेला आणलेलं आहे. या गावामध्ये नागरिकांना सुविधा मिळाव्या हा एकच हेतू असल्यामुळं आम्ही ही बिल्डिंग लवकरात लवकर पूर्ण होऊन तिचं भूमिपूजन करण्याचा दृष्टिकोन ठेवल्यामुळं उद्या तिचं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन उद्घाटन करत आहोत आणि आपण सर्वांना निमंत्रण करतो की आपण सुद्धा सर्वांनी यावं. सर्व बदलापूरच्या राजकीय पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट हा इतिहासात लिहिणारा दिवस बदलापूरकरांसाठी आहे. नुसतं प्रशासकीय बिल्डिंगचंच लोकार्पण सोहळा नाही, परंतु या बदलापूर शहराला ज्या भेडणाऱ्या समस्या आहेत, मग त्यात पाणी प्रश्न असेल, वीज प्रश्न असेल, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज असेल आणि जे रिंग रोड असतील त्यांनासुद्धा भरीव निधी आम्हाला पाहिजे. हे प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण सोहळा हे निमित्त आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी 30 कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे. त्यांनी 1 वाजताचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे. आमदार किसनजी कतोरे असतील, राजन गोरपडे असतील, श्रीधर पाटील असेल, शरद केले असेल, संजय भोईर असतील, माजी खासदार कपिल पाटील असतील, आम्ही सर्वांनी मिळून या शहराचे चांगले चांगले DPR विकास कामांचे केलेले आहेत. तर नक्कीच मी मगाशीच बोललो आहे की हा बदलापूरचा 15 ऑगस्ट 2024 हा इतिहासात लिहिला जाणारा दिवस असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देणार आहेत. आम्ही आगरी महोत्सवला त्यांना घेऊन आलो, त्यानंतर आम्हाला 300 कोटी रुपयाचा निधी या बदलापूर नगरपालिका विकास कामासाठी त्यांनी दिलेला आहे. तर आज शहराच्या बॉर्डरवर आलेले ते आणि आत्ता उद्या शहरामध्ये येणार आहेत. नक्कीच आमची 1000 कोटी रुपयाची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नुसती अपेक्षेने सर्व टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहेत. मी आमच्या सर्व बदलापूरच्या जनतेच्या वतीनं त्यांना उद्या साकडं घालणार आहे की रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनला जशी मुख्यमंत्री लाडली
योजना नवीन योजना त्यांनी दिली. तसंच माझ्या या बदलापूरच्या सर्व आया बहिणींना फक्त पाण्यापासून वंचित आहे त्याचा GR राजनजी आम्ही त्यांच्याकडनं काढून 2 दिवसात घेणार आहे. हीच मोठी बदलापूर शहराला गिफ्ट असेल. स्ट्रॉंग वॉटरचं काम मंजूर झालेलं आहे, त्यांच्या टेबलवर फाईल पडले, त्याचासुद्धा GR त्या दिवशी आम्ही घेणार आहे. आणि आज बदलावर शहराची वाढती लोकसंख्या आहे. बरेचसे जुविली असो, खरवई असो, बदलावर या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज होणं क्रमप्राप्त आहे. त्याचेसुद्धा टेक्निकली सर्व बाबी पूर्ण केल्या, ते सुद्धा नगरोत्थानमधनं आम्ही मंजुरी त्या दिवशी त्यांच्याकडनं घेणार आहे. असं 1000 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री या बदलावर शहराला सर्व आमच्या नोकरीच्या विनंतीवरनं देऊन जातील अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्यांना या ठिकाणी बोलवू.